गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आलो आहे गावी। आज पालखी येणार आहे आमच्या घरी। तर आता आम्ही पालखी घ्यायला जात आहोत गावामध्ये बेलसईला। तिकडनं पालखी आमच्या वाडीत येईल आणि आमची अशी वाडी इथे जो मंदिर आहे तो वादोबा देवाचा आहे। आणि हा माझा भाऊ काकांचा मुलगा महेश उर्फ मोन्या आणि हा इथे मनीष चालतोय। आणि चला आता पालखी घ्यायला जाऊया पटपट। पहिलं घर आमचंच आहे, 8:30-9 पर्यंत पालखी आपल्या घरी येते। तर लवकर लवकर जाऊया आणि पालखी घेऊन येऊया। सकाळचं सुंदर असं दृश्य बघा, एकदम हिरवगार। आणि आपण रानातून चाललोय, इथे अशी वाट आहे, वाटेने डायरेक्ट शॉर्टकट चाललोय पालखी घेण्यासाठी। अर्धे जण गेलेत पुढे, काही जण पाठवून येतात आणि आम्ही चालतोय। आणि हे बघा खाली इथे तुम्हाला दिसत असेल रोड लागलेला आहे। तर रोडवरती उतरून सरळ सरळ आपल्याला गावात चालत जायचं आहे। चला तर जाऊया। चला तर आपण आलो इथे रोडवरती, हा रोड आहे आणि आम्ही ना तिकडून आलो, तिकडून चालत। आता जाऊया गावात, पालखी घेऊया। आता वाजलेले आहेत आपले घड्याळात 8 वाजलेले आहेत, 8:15। 9 वाजेपर्यंत पालखी आपल्या घरी येईल। आणि मी असं तयार झालोय, पालखी निघालेली आहे। आपल्या वाडी जाण्यासाठी पालखी निघालेली आहे। पालखी आता आलेली आहे वादोबाच्या देवळाजवळ। तर पालखी नाचवतील थोडी मंदिराजवळ।
फिरवाय सांगितलं. संध्याकाळी तो बांधायला आठवण कर. ये उभा कर. चला पालखी आपल्या घरी आलेली आहे. आता पूजा वगैरे होईल. बोर्ड आतमध्ये घे. चला आता सर्वजण पूजा करून घेऊ. देतील ना, त्यांच्याकडे नारळ असतील ना. हा कशा लागला तर देतील. राखून झाले खाली आणि एक नारळ ते सांगतो तुम्ही. बाबू धाकू आणले आहे रणकिरामवर्धनी जाती पडते बाय बाबू चांगले यांच्याकडे जी मेहनीची आहे ते तेवढी सेवा केलेली मान्य करून घे. इकडे तिकडे त्यांचा काही कणा त्यांच्या इष्टावडे त्यांच्याकडे आहे रणकिरामवर्धनी जाती पडते बाय लक्ष्मी सुरेखा तुझ्या 2 मायलेची तिने आपल्या विचारणाची ओटी भरलेली आहे मान्य करून घे. जिकडे तिकडे प्रत्येकाचा खेळ कणा तिच्यावर इष्टावड प्रत्येकाची मुळे शिक्षण नोकरी धंद्यावरची असतात तिच्यावर इष्टावडे त्यांच्या काय मनाची मनोकामना असेल ते पूर्ण कर. आता दोन्ही महाराष्ट्राचे श्रीमती काय ठेवा असा अर्थ होतो. अरे महादेव आणि आमचे 2 भाव काही नाही ते नोकरीच्या बरोबर ते पुढच्या कामाला असं रामवर्धनी जाते बरोबर बाय त्यांनी आपल्या त्यांचं गाणं नाव टाका त्यांच्या मुलाच्या आपल्या नोकरी बाबतीत लोक मंदिरात जातात देवाच्या दर्शनासाठी. पण कोकणात शिमगा असा सण आहे. त्यावेळेस आमचा देव आमच्या भेटीला येत असतो आमच्या घरी आम्हाला दर्शन देण्यासाठी. त्यावेळेस त्याची पालखी नाचवली जाते, नवस केला जातो आणि हातबेतीचा नारळ दिला जातो व माहेर वशीन ज्या असतात त्यांच्या नावाची ओटी भरली जाते. असा आमचा शिमग्याचा सण ज्याच्यात सर्व लोक आपला भान हरपून आनंदी असतात, नाचत असतात, खेळत असतात. देवाच्या ठेवा तुम्ही तिथं मी पाया पड इथे बस बस खाली बस मांडी हां ठेव ते आत्म ठेव ठेव आणि पाया पड. साईड लो ना पाया पड
पडलाच पाय फोटो नाही काढलास. चला तर आता पालखी आत्ताच घरातून गेली आहे पुढच्या घरामध्ये. आता आपणही जाऊ सोबत पालखीच्या. प्रत्येकाच्या घरोघरी पालखी घेणार, सर्वांचं दर्शन होणार आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जिथे नाचणार पालखी तेही तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. प्रत्येकाची मोठे शिक्षण ग्रंथामध्ये येते. त्यांच्या आपल्या वाढीचा कुठलं काम येईल तो आपला चितीस नेऊन आपल्या त्यांचे मग श्रीमस्ती हात ठेव असं आपला मार्ग करतो. त्याच्या नोकऱ्यांमध्ये येते. त्याची कामाची मनोकामना असेल ते आपली पूर्ण कर आणि त्या लेकराची श्रीमस्ती हात ठेव असा अर्थ करतो. आई रणकिरामाने साथी म्हणते बाय परत केल्याने आपल्या त्यांच्या आपल्या आठवडीचा आठवड्याला मान्य करून घेतो. आपल्या त्याची नोकरी त्यांच्यामध्ये असतो. त्याच्यावर आठवड्याच्या नोकऱ्यांमध्ये येते. त्याची काय मनोकामना असतील आपली पूर्ण कर आणि त्या लेकराची श्रीमंती गाठो असा अर्थ करतो. चला आता थोड्या वेळात पालखी येईल. तयारी झालेली आहे इथे आणि ते बघा कलर लावायचं काम चालू आहे आत्ताच. पूर्ण पिवळ्या पिवळ्या दक्ष बाजा खेळतोय. पायाला किती कोपऱ्यात घेतली त्याला. सगळे रंगलेत. सगळे रंगलेत. आता थोड्या थोड्यात पालखी येईल इथे आणि आता नाचेल पालखी. आता यांच्या घरी आहे. इकडून मग तिकडे मंदिरात जाईल. तिथून मग इथे येईल पालखी. पालखी नाचवतील. तुम्ही बघा सगळे रंगलेत. इकडे बघ दक्ष आलंच बघा काय. दक्ष इकडे बघ. आणि आमचा भगवान हाथ हमेशा सर पे रखना भगवान.
मित्र आलेला आहे महेश, त्याच्यासोबत चाललो आपण मुंबईला. आरगाव लांज्यावरून आला. लांज्यावरतून आलाय. विलवडे गाव, आरगाव ना, आरगावातून आपल्यासाठी खास ही गाडी घेऊन आलाय. नयन भावाची गाडी आणलेली आहे. चला आता गाडीत बसूया. चला आता आपण गाडीत बसलोय. गाडी आपली निघाली मुंबईला. आणि महेशची आई सुप्रिया, दक्ष, पुढे महेश आणि मयुरी बसलेत आणि मी इथे पाठी बसलोय. चला आता मुंबईला जाऊया. बंद केलं. चला तर आम्ही उतरलोय आमची बिल्डिंग इकडे. महेश थँक्यू, बाय. आई, मयुरी, बाय. चला आता हे यांच्या घरी जातील, आम्ही आमच्याकडे घरी जाऊ. चलो बाय बाय. बाय कर. चलो बाय बाय. तर मित्रांनो जस्ट घरी आलेलो आहे. रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि महेशनी 5 तासामध्ये गाडी मुंबईमध्ये पोहोचवली आणि तो त्यानंतर त्याच्या घरी निघून गेला. आम्ही आमच्या घरी आलो. आता बघू, खालून जेवण घेतलेलं आहे, ते राईस खाऊन घेऊया. आणि तुम्हाला पालखीची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. कोकणातला हा शिमग्याचा उत्सव जो असतो खूप आनंदाने साजरे करतात. मुंबईची चाकरमानी गावी जातात आणि तो सण साजरा करत असतात. तर ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही करत मित्रांनो, लाईक पण करा. आता भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.